हो पप्प्या शेठ, कुठे आलो? स्वर्गात. हा, कुठे जाऊया आता? गाडाकडे चला. हो बँकवाले, ID काढा की. ID पाहिजे बा. बरोबर बरोबर, ID पाहिजेच. काय बोलतोयस तू? सह्याद्री म्हणे. नाही, कांद्याचं काय बोलतास? कांदा बारीक करू की एवढाच? कांदा बारीक म्हणजे काय भेल बनवणार आहेस? खिचडी भात बनवायचा आहे. जय शिवराय, हर हर महादेव. मित्रांनो, भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कॅश काढले, सुट्टे पैसे प्रवासाला लागतील आपल्याला. घ्यायला जातो आपण 2 नंबर. निवृत्तीकडे बॅग दिली होती, आपण घ्यायला जाऊया. निवृत्ती साहेबांच्या ऑफिसला आलोय. धन्यवाद साहेब, आपली बॅग ठेवले. नाही नको, हे घ्या. आमची बॅग ठेवल्याबद्दल तुम्हाला चॉकलेट. धन्यवाद. येत आहे काय? नको. पाणी, आपल्याला थंड पाण्याची बॉटल दिल्या साहेबांनी. थंडला आभारी आहे. थँक्यू, धन्यवाद. बघता इकडे मित्रांनो, बाईक जवळ आलो आपण. चला निघूया पटापट. दुपारचे 2:30 वाजले. पवई रोडला पोहोचलो आपण. बघता इकडे पाठी, इकडे आपल्या पवई रोडला जायचं. इकडे पाठी जायचं. मित्रांनो, खोपोली क्रॉस केला आपण आता. खोपोली नंतर बघा हा घाट लागला आहे. आता लोणावळ्याला पोहोचू आपण. आपली गाडी इथं उभी केली आपण. बघता इकडं नेमसोबत, तिकडं पाठी बघता इकडे रोहत आहे. पूर्ण घाट रस्ता आहे, भरपूर गर्दी आहेच आणि वरून ऊन सुद्धा. पटापट जाऊया. आपले 2 मेंबर गावावरून येत आहेत. कोण आहेत ते तुम्हाला मी सांगतो. आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो, फक्त प्रवास करा. हा नजारा बघताय मित्रांनो. समोर माकड बघा, पाण्याची बॉटल ओपन करतोय. उसाचा रस पण पिऊन घेऊया आपण. फायनली मित्रांनो, इकोली विलेजवर आम्ही पोचलो आहे. इकडं रोहत आहे. आपले 2 मेंबर इकडं, निवृत्ती आणि इकडं प्रेम सर. ट्रेक चालू केले, खाली थांबत नाही. अर्ध्यापर्यंत जातो. चला जाऊया. वाजलेत 7 आणि समोर तिकडं बघताय तैल बैल, गणगड किल्ला. इकडूनच आपल्याला जायचं समोर. बघताय मित्रांनो, बोर्ड आलाय. जवळजवळ 25 मिनटं चाललो आम्ही. 25 मिनटानंतर आता अंधार आहे, त्याच्यामुळे एवढं दिसणार नाही. सकाळी दाखवायचा नक्की प्रयत्न करीन. हे बघता इकडे दगडी स्तंभ आहेत पूर्ण, त्यांच्यापाशी आलो आहे. हे बघा. आता जाऊया पटापट. पुढं आम्हाला टेंट लावायचा आहे, त्याच्यामुळे जे काय ते सकाळ कवर करू. गरजाई मंदिर आहे बघता इकडं साईडला. दर्शन घेऊया आणि वरती जाऊया. तेव्हा तुम्ही, हे सह्याद्रीचे भटके आहेत. सह्याद्रीचे भटके. जय शिवराय. जय शिवराय. नाईट ट्रेक, हर हर महादेव. अशा स्टेप्स आहेत. स्टेप्स म्हणजे दगडी स्टेप्सच आहेत. कच्चा रस्ता आहे असं जायला वरती. हा पप्प्या, कसं होतं जेवण रे? चला एका पुढं चला. असा रस्ता आहे. सोपच संपवला ना पुरा. आता तू पुढे गेलेला. हातात काठी, पाठीवर बॅग आणि या सह्याद्रीचा वारकरी निघाला गडकोट मोहीमला. चला, जय शिवराय. इकडं उंबराचं झाड लागलंय. पाण्याचा साठा नक्कीच असणार आहे इथं. वरती असा चंद्र आणि हे असे ट्रेकर्स मित्र. अजून काय पाहिजे या ट्रेकरच्या लाईफमध्ये? हर हर महादेव. बोर्ड लागला इकडं, मारखिंड गडाकडे. चला जाऊया वरती. आता ती खिंड बघितली. ती खिंड म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? इंस्टा आणि यूट्यूबवर जास्त व्हायरल जो सीन आहे, तिथं लोक उभं राहून जो काढतात ना, तो सीन आहे तिथं. तो
समोर बघताय पहिल्या दरवाजाकडे आलो आता. तिथून आपण एंट्री करतो आतमध्ये. महादरवाजा. या साईडला बोर्ड लागला बघताय. तटबंदी व बुरुजावर चढू नये. पुढे तुम्ही वाचू शकता. जाऊया समोर आपण. महादरवाजापासून थोडं पुढं आलो. बाले किल्ल्यावर जाणारा मार्ग. त्याच्या बाजूला इकडे गुफा आहे. गुफा बघूया आपण. गुफा मोठी आहे आता. हे बघा इकडे बघताय. ही पाल बघा केवढी मोठी आहे. भरपूर जागा आहे आतमध्ये बघा. टेंट लावू शकता आरामात. ह्या साईडला पण भरपूर जागा आहे. अशी गुफा आहे इकडं. इकडे पण एक पाल बघताय. पराक्रमी सरदार आणि मावळे यांच्या रक्ताने पावन झालेल्या या भूमीमध्ये पावित्र्य नक्की राखा. गुफेपासून थोडं पुढं आलो. वाघजाई मंदिर दिसतंय. हे बघा इकडं वरती आहे वाघजाई मंदिर. दर्शन घ्या सर्वांनी. लागले आता साईडला रोदावरती पाणी बघा गेला. या सीडीच्या इथं आहे ना वरती पाणी आहे. प्यायचं पाणी आहे तिथं. हां पाणी स्वच्छ आहे ना. ठीक आहे. आता बघता इकडं पाठी सीडी जाऊन आलो आहे. आता इथं साईडला आम्ही टेंट लावतो आहे. आणि रात्री आता आपण टेंट लावून जेवण बनवणार. तर पुढं बघूया आपण. मित्रांनो टेंट लावला आहे आम्ही. इकडं बॅग वगैरे काढल्यात. आता इकडे जेवणाची तयारी चालली आहे. हा इकडे सर्व सामान आहे जेवणाचा. ही आपली इकडे छोटी गॅस आहे. इकडे रोज टाईमलॅपचे शूट्स घेतो इकडं. इकडे आपले प्रेम सर. कसं वाटतं हो सर? एकदम मस्त. किल्ल्यावर आपण आज स्टे करतोय. कसं वाटतं तुम्हाला? भारी ना? मस्त ना. मस्त. मित्रांनो चढायला सुरुवात केली होती आपण. इकडे टेंट लावला साईडला. इकडे गुफा दिसते. त्याच्यानंतर मग या साईडला बघता तिकडं समोर शिडी आहे. शिडीच्या इथं पाणी पण आहे. आणि इकडे मंडळी बघता आपली जेवणाची तयारी चालली आहे. रोहिता इकडे टोमॅटो कापतोय. रोहिता हो. जय शिवराय. इकडे निवृत्ती कांदा कापतोय. जय शिवराय. आणि हे सर्व काम प्रेम सरांच्या अंडर चाललं आहे. आणि इकडे बघता आपली छोटीशी गॅस. पुढचं काम आपण हातात घेणार आहोत नंतर. तोपर्यंत कटायचं काम आपले मित्र करतात. असा बल्ब लावला आहे. कसा वाटला जुगाड कमेंट करून नक्की सांगा. आणि हा आपला सह्याद्री. भारी नजारा वाटतं आहे. हवा पण चांगली लागते इकडं. किल्ले घनगड. सामानाकडे नजर मारूया एकदा. हा इकडे सब्जी मसाला मिक्स मसाला आहे भाजीमध्ये टाकायला. त्याच्यानंतर इकडे हळद दिसते. इकडे खाली लिज्जत पापड आहे. ह्याच्यामध्ये शेंगदाणे आहेत या पॅकेटमध्ये. इकडे शेजवान चटणी दिसते. हा खिचडी भातमध्ये टाकायला सोयाबीन आहे. ही आला लसूण पेस्ट आहे इकडं. आणि पप्पा हा काय आहे रे? खा आचार आणि करा विचार. अरे वा. खा आचार आणि करा विचार. एक नंबर काम. कांदा तर मस्त कापता येतो. हल्लात नाही कांदा तर होईल तुमचा वांदा. हल्लात नाही कांदा तर होईल तुमचा वांदा. वा. जुगलबंदी चांगली चालली पोरांच्या इकडं सह्याद्रीमध्ये. वा. असे क्षण जगता आले पाहिजे प्रत्येकाला. हेच खरं आयुष्य. काय मित्रांनो बरोबर ना? 100%. मित्रांनो दादा स्वतःला गडप्रेमी समजतो आणि दादा स्वतःच गडावर प्लास्टिक फेकतो. असं कसं चालेल दादा? तर असं करत जाऊ नका. जर तुम्ही तुमच्यासोबत कचरा आणताय तर तुम्ही तो स्वतः सोबत घेऊन जायची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. जेणेकरून गडकोट स्वच्छ आणि सुंदर राहतील. आता बघता इकडं आम्ही पण जेवण बनवतो आहे. तर हा सर्व कचरा आम्ही सोबत नेणार किंवा त्याची योग्य ती विल्हेवाट करणार. डिस्ट्रॉय करणार. इकडं रोयादा आणि पप्प्याने असा मस्तपैकी सर्व मटल कापून ठेवला आहे. धन्यवाद मंडळी. 2 शब्द काहीतरी बोला. आता नाही नंतर बोलणार. मस्त काट केला आहे पण बाकी मजा येईल. पप्प्या काहीतरी बोलतोय मला वाटतं. पप्पे बोल काहीतरी. बेलचा नंतर टाकेल मला. 2 शब्द पप्पे टाक. कांदा मस्त कापतोय पण बारीक एकदम. घरात कधी कापतात असेल मला माहिती नाही. टेंटची कॅपॅसिटी बघा मित्रांनो. आरामात 5 माणसं झोपतील. कम्फर्टेबल 4 झोपतील इकडं. स्टार्ट. हे चालू.
हळूवाले मॅगी. बोलून घेऊया पहिले मित्रांनो आपण. तेल बऱ्यापैकी गरम झालं आहे. कसा माहिती आहे का काय प्रॉब्लेम बघता इकडं पहिल्या वेळेला गेला ना उत्तर गोलार्धात तेव्हा 12 लाख रुपये खर्च झाले. 12 लाख. शेती आहे भरपूर. पापड आहेत. जास्त नाही घ्यायचे बापऱ्या. 30-30 सेकंदाचेच घ्यायचे. नाही तू बोललास ना, तू डायरेक्ट व्हिडिओ चालू करायच्या आधीच बोललास. अच्छा, घेतो. ह्याला काढ पहिले. तेल मस्त गरम झालं आहे. पापड तळून घेऊया पहिले. नंतर खिचडी भाताला बरोबर तेल राहिला ना तर त्याच्यामध्ये खिचडी भात बनवू. हे बघा बऱ्यापैकी तेल गरम झालं इकडं. तयार झाले पापड. इकडे साईडला काढून ठेवूया. मग पिशवीत टाकूया. आता तळलेले पापड आपण इकडे पिशवीत ठेवूया म्हणजे ते नरम नाही होणार. बस. या घनगडावर खिचडी भात खायला मित्रांनो मस्तपैकी खिचडी भात बनतोय. 4 जण आहोत आम्ही. कांदा पोळ्याला टाकला. आता गॅस वाढवतो थोडी. तेल जाऊ दे अजून. तेल थोडं जाऊ दे नाही अजून. बसलं होतं बघ अजून पाहिजे. बोल. आला लसूण पेस्ट फोडून ठेवूया. आपल्याला लागेल ते आता फोडून इकडे एक साईडला करून ठेवूया. त्याच्यानंतर हा मसाला लागणार आहे आपल्याला. मसाला पण कट मारून ठेवूया. त्याच्यानंतर हळद लागणार आहे. हळदीला पण कट मारूया. आला लसूण जेवढे जाईल तेवढे टाकूया. त्याच्यानंतर हा भाजी मसाला आहे. कट मारूया. कळला थोडा. अजून काय नाही ना. शेंगदाणे आहेत नाही का. हे शेंगदाणे आहेत. सोयाबीन आहे बघा. त्याच्यानंतर आपण टाकतोय आला लसूण पेस्ट टाकूया इकडं. हा शनिवारची सुट्टी नाही बाबा. काय बोलतात? लसूण पेस्ट. सुट्टी नाही शनिवारची. बँकेला हाय. गॅस थोडी कमी केली. 3:30 काय आलं. मसाले टाकताना कधी पण गॅस थोडी कमीच करायची असते. आला लसूण पेस्ट एक तर भेटली. दुसरी कुठे गेली. टोटल 2 आला लसूण पेस्ट पुढे टाकतो आपण इकडं. लग्न नाही झालं. नाही ना ना वरती घरीच्या तिथं स्टॉप केलं ना. टोमॅटो टाकतो आपण मस्तपैकी. इकडे टोमॅटो. ग्रेव्ही झाली काय. टोमॅटो नंतर हे मसाले टाकतो आपण. मसाले बिंदा सोडून जायचा विचार करायचा नाही. पहिला हा की दुसरा तो. बिंदा सोडून द्यायचा. त्याच्यानंतर घरचा थोडा लाल तिखट मसाला आणलेला आहे तो टाकूया थोडा. भिंदा सर्व टाका आणि होते लूज मोशन. कढीची पेटा बनलेला आहे. बघता मस्त ग्रेव्ही झाली इकडं. चला भाकरी बाबा, सोयाबीन टाक चल. सोयाबीन पहिलेच गेलं पाहिजे. सोयाबीन पण जाऊ द्या. आता सोयाबीनची पाली येते इकडं. ठीक आहे सोयाबीन आले.
त्याच्यानंतर इकडे शेंगदाणे येत आहेत. सगळे घेऊन शेंगदाणे ना, टाकलं सगळं. शेंगदाणे पण सगळे गेले, काय राहायला ना पाहिजे. हा सिक्रेट मसाला आहे. काय राहिलं मीठ बीठ. आता मस्तपैकी प्रेस करूया. मला तर वाटतं भाकरी आणलेली आहे, त्याच्यासोबतच खाऊया. ग्रेव्ही सोबत चपाती आणायला पाहिजे होतं ते. थोडं तेल घेतो, तेल ॲड करतोय थोडा. आता कुठला मसाला राहिला नाही ना यात. मीठ 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 आताच टाकलं का, नंतर टाकून फायदा नाही. मेन गोष्ट चवीनुसार मीठ टाकायचं आहे. असा वास घेऊन टाकायचा आहे का. अंदाजाप्रमाणे टाकायचं आपापल्या. आपल्याकडे असं वास घेतात ना, नाकाला लावतात ना मीठ पाहिलं. हे काय प्रकार आहे तो. असं माहिती काढून आले भाई. हे बघताय, इकडे बघताय तांदूळ आहे, त्याच्यानंतर मूग डाळ आहे आणि मसूर डाळ आहे आणि आतमध्ये बटाटे आहेत. हे सर्व मिक्स करूया आपण. काढून घे. स्टॉप. पाणी ॲड करूया आणि नंतर मिक्स करूया आपण. आता व्यवस्थित सर्व मिश्रण करून, आता व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊया. सोयाबीन पण मस्तपैकी पाण्यामध्ये फुगलेत ते. वरती आली. सोयाबीन पण ऑटोमॅटिक वर झाले, मग असं खाली होते. खिचडी भात शिजते इकडं. भात, मसूर डाळ आणि मूग डाळ आहे, बटाटा वगैरे सर्व टाकला आहे आतमध्ये. मित्रांनो बघता इकडे खिचडी भात तयार झाली आपली. पण आपण जर बाहेर कधी पण जेवत असेल तर थोडंसं आपण अगदी बाहेर काढतो, त्यामुळे मी पण हे बाहेर काढतो थोडं आधी. बघता इकडं जेवणामध्ये इकडे खिचडी भात आहे, इकडे लोणचं आहे, इकडे सलाडमध्ये काकडी आणि कांदा आहे, तिकडे पापड आहे आणि शेजवान चटणी आहे. कसं झालं आहे, मस्त एकदम भारी. त्याच्यानंतर इकडे बघताय प्रेम सर बसलेत. एकच नंबर, एक टॉप क्लास प्रेम सरांची प्लेट आहे इकडं. त्याच्यानंतर निवृत्तीकडे जाऊया. मस्त झालं जेवण. हा. खूप मेहनत घेतली जेवण करण्यासाठी. एक नंबर. ही सर्वांची मेहनत आहे. तू तर खूप मेहनत केलीस, तुझ्यामुळे सर्व शक्य होतं आहे. कांदा कापायला, बटाटे कापायला पोरांनी खूप मेहनत केले. त्याच्यानंतर अजून इकडे दुसरी बारी शिस्त आहे. या तुम्ही पण जेवायला सर्वांनी. घनगड किल्ल्यावरचं रात्रीचं जेवण एक नंबर. इकडे वरती बघताय रोयादा आणि निवृत्ती पाणी आणायला गेला आहे. ही सीडी चढलात ना का तिथे पाण्याची मस्त टाकी आहे, प्यायचं पाणी आहे तिथं. सावकाश रे. पाणी भरून झालं, आता दोघंजण खालती येत आहेत. पाणी एकदम निवाळे बोलत आहेत, एकदम विहिरीसारखं पाणी आहे. मित्रांनो फायनली जेवण झालं आपलं. खिचडी भात एक नंबर झाला होता. आजच्या भागामध्ये आपण काय काय बघितला, बोरिवलीपासून आपला इकोली विलेजचा प्रवास कसा झाला. त्याच्यानंतर आपण 7 वाजता तिथं पोचलो होतो. 7 नंतर जवळजवळ पाऊण तासाने आपण गडाचा जवळजवळ 70% भाग आपण पार केला. जिथं सीडी आणि गुफा असते तिथं आपण बघतो इकडं पाठी टेंट लावला आपला. आणि जेवणाची व्हिडिओ तर तुम्ही बघितलीच असाल. त्याच्यानंतर सकाळी मी तुम्हाला किल्ल्याची माहिती आणि बाकीचे जे स्पॉट राहिलेत ते दाखवतो. आता आपण शेकोटी करूया मस्तपैकी. चला इकडे बघताय मस्तपैकी शेकोटी चालले. आपल्यासोबत आणलेला कचरा आपण इकडे जाळून टाकतोय, पेपर वगैरे. गडावर आपण काही कचरा करणार नाही आहे. आणि जे प्लास्टिक वगैरे आहे ते आपण घरी नेणार, प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे जे आहेत त्या. तर तुम्हीसुद्धा कधी आलात तर गडावर कचरा वगैरे करू नका, त्याची योग्य ती विल्हेवाट लावा. तर मित्रांनो बघा, आपण बोरिवलीवरून प्रवास आपला चालू केला होता. जवळजवळ 2 वाजता आपण बोरिवलीवरून प्रवास चालू केला. इकोली विलेजला आपण जवळजवळ 7 वाजता पोहोचलो. मध्ये थोडे टेक घेत आपण आलो, बघितलेत तुम्ही व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर निवृत्ती आणि प्रेम सर गावावरून आलेत. जवळजवळ 90 किलोमीटरचा प्रवास केला त्यांनी. तामिनी घाटातून आले ते लोक. आता त्याच्यानंतर आम्ही इकोली विलेजमध्ये आपल्या बाईक लावल्या आणि त्याच्यानंतर 7 वाजता आम्ही चढायला चालू केली. 7 ते जवळजवळ 7:45 आपण गडावर चढलो सर्वजण. आणि अजून गडाचा 25% भाग चढायचा बाकी आहे, तो आम्ही सकाळी पूर्ण करू.
त्याच्यामध्ये तुम्ही जेवणाचे व्हिडिओ तुम्ही बघितले असाल. जेवणाची व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर घनगड किल्ल्यावर जर तुम्ही येत असाल तर इथं पिण्याचा पाण्याचा टाका आहे, तर तिथलं पाणी घेऊ शकता. जिथं मी शिडी दाखवली तुम्हाला, निवृत्ती आणि रोहिदा चढले होते मगाशी पाणी घ्यायला, तर पाण्याचा टाका एकदम मस्त आहे. तर आला तर एकट्या दुकट्या येऊ नका, असा एक ग्रुप आला तर बरं आहे. व्हिडिओ कशी वाटली लाईक करून नक्की सांगा. भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला बरेच जण विसरत आहेत, कारण व्हिडिओ तर खूप जण बघत आहेत पण सबस्क्राईब कोणी करत नाही. तर कृपया करून सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आम्ही ज्या पण व्हिडिओ बनवू त्या तुम्हाला नोटिफिकेशनवर पहिले येतील. तर मित्रांनो, आपल्याकडे सोलापूरहून प्रेम सर आलेत. आपल्याकडेच त्यांची पोस्टिंग आहे, तर ते सुद्धा आज आलेत. तर आपण त्यांना विचारूया. प्रेम सर, एकदम मस्त वाटलं मला. असलं हे टेंट आणि असं स्टे करायचं ही माझं पहिलंच एक्सपिरियन्स आहे. अँड खूपच मस्त एक्सपिरियन्स आहे. आय मीन व्हेरी ग्रेटफुल, कारण असं टेंट आणि आपला जे नॉर्मल लाईफ आहे ह्याच्यापासून एकदम मित्रांसोबत यायचा आणि ह्याचा टेंट लावायचा, बोनफायर करायचा आणि ह्यांच्यासोबत जेवण बनवायचं, ह्यांचं जेवण म्हणजे आपण मिळून जेवण करायचं आणि जगापासून खूपच वेगळा एक्सपिरियन्स आणि खूपच चांगला होता. मग तुम्ही पण असा एक एक्सपिरियन्स महिन्यातून 2 महिन्यातून एकदा नक्कीच घ्या, तुम्हाला खूपच स्पेशल वाटेल. सो थँक्यू. धन्यवाद. नो, आता आपण इकडे टेंटमध्ये झोपतोय सर्वजण, तोपर्यंत आपल्या मंडळींना आपण विचारूया. आजचा दिवस आपण मुंबईवरून मी स्वतः नेरूळवरून आलो आहे. त्याचबरोबर माझ्यासोबत होते सौरभ भोजने, त्यानंतर आपल्या गावाकडून म्हापरावरून दोघेजण सर आणि निवृत्ती आलेले आहेत. आणि आजचा दिवस मला वाटतं जवळजवळ आपला 70% गड पूर्ण झालेला आहे आणि उद्याचा राहिलेला 30% गड आपण सकाळी पूर्ण करू. तत्पूर्वी माझी एक सगळ्यांना विनंती असेल की आपल्या भटका यूट्यूब चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सबस्क्राईब. लाईक, शेअर, सबस्क्राईब. मित्रांनो, रात्रीचे 12:30 वाजलेत आणि तुम्ही बघता ही गुफा समोर आणि आमचा बाजूला टेंट इकडे लागला आहे. हे आयुष्य जगायला मित्रांनो खरोखर नशीब लागतं आणि ते आम्ही अनुभवतो आहे. यापेक्षा अजून जीवनामध्ये काय पाहिजे.